हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो. थँक्यू डीजे. हॅलो चेक. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी प्रवीण दादांना शुभाशीर्वाद देण्यासाठी खास करून हायड्रोटेक इंजिनियरचे सर्वे सर्वा आदरणीय श्री दीपक दादा लोखंडे साहेब आणि त्यांच्या समेत बालाजी सी फूडचे सर्वे सर्वा सन्माननीय श्री बाबासेठ बागलसाहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो आपण या. आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आज प्रवीण कालुराम म्हात्रे साहेबांना वाढदिवसाच्या आता शुभाशीर्वाद देण्यासाठी तिथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण या धर्मवीर चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. घाटकोपरचा गोड आवाज आणि व्यावसायिक क्रिकेट कॉमेंटेटर चंदू शेट्टे यांना माझी विनंती आहे की कृपया करून आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. आपणच आधी श्री गणेशा करूया. चला लगेचच सामन्याला सुरुवात होते. सेमी फायनलचा हा सामना पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल. धन्यवाद डीजे. तर रोहित स्ट्राईकला आले आणि पहिल्याच बॉलला आउट सुद्धा होताना पाहायला मिळालेलं. तर इकडे आपण पाहतोय महत्वाची मॅच, सेमीफायनलची मॅच सुरू झाली आहे. संत बाळूमामा प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला कराड क्रिकेट असोसिएशन गावदेवी गावठाण यांच्यातील सुरू असणारी महत्वाची मॅच आहे. माझ्या बरोबरीने रेडिओ जॉकी आणि दिग्गज समालोचक महाराष्ट्रातील प्रदीप सर सुद्धा जुडले गेलेले आहेत. आणि एक महत्वाची मॅच, सर काय म्हणाल, अशी मॅच जी आता सगळ्यांनाच मात्र या मॅचची उत्कंठा लागली होती. सेमीफायनल आहे. बिल्कुल पहले ही गेंद के ऊपर यहाँ पे सफलता प्राप्त करी है और इससे बड़ा आगाज और क्या हो सकता है संत बाळूमामा प्रतिष्ठान टीम के लिए. उनके भरोसे के स्टार खिलाड़ी वाशिद शेख आउट होके गोल्डन डक का शिकार हुए और वापिस जा रहे अपने डग आउट की तरफ. काफ़ी बड़ी क्षति और काफ़ी बड़ा नुकसान हुआ है यहाँ पे, क्योंकि कोई भी टीम अगर दुनिया की क्रिकेट को खेल रही है, सेमीफाइनल का मुकाबला, और इस तरीके से अगर उसकी क्षति होती है तो काफ़ी बड़ा नुकसान हुआ है. चंदू नक्कीच प्रयत्न करावे लागतील. तरी सुद्धा एक संधी आहे. मयूर पन्हाळकर गेल्या वर्षी रॉयल फेस्टिवल बोरली अक्षरशः गाजवलं होतं या खेळाडूने. समोर शुभम. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल हाताला लागला खरा परंतु कॅच नाही झाली आहे. एक धाव घेतली आहे आणि दुसरीचा कॉल होता परंतु थांबवलं. तिकडे संधी होती. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. महत्वाची मॅच आहे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, जे लकी ड्रॉचे कुपन आहे ते आपल्या जागेवर येणार आहेत. कुठे जाऊ नका, ते तुम्हाला फिलअप करून द्यायचे आहेत. भाग्यवान प्रेक्षकांना इकडे पारितोषिके देखील मिळणार आहेत. धर्मवीर चषक 24 वर्ष, ज्या 24 वर्षावर अख्ख्या नवी मुंबईला आहे गर्व, अशी ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. मयूर पन्हाळकर आणि पुण्याच्या कोंढव्याचे जबरदस्त बॅटर मिस्टर आनंदवाडी बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. रोहित खरात ज्याने दोन्ही मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. रिवचा प्रयत्न, चांगल्या ठिकाणी बॉल होता. शुभम डाकी यांचा, बोरखार गावचे खेळाडू आहेत, उरण तालुक्यातील, बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत खरे, परंतु दुसऱ्या बाजूला एक पुण्याचे बॅटर आहेत, एक नवी मुंबईचे बॅटर आहेत मयूर पन्हाळकर. यांना देखील आपण इकडे पाहतोय. या दोघांनाही खेळावं लागणार आहे. मयूर पन्हाळकर हे देखील जर पाहिलं तर प्रामुख्याने त्यांच्या गावासाठी, बत्ती शिराळ्यासाठी देखील क्रिकेट खेळतात आणि नवी मुंबईमध्ये देखील पाहायला मिळतात. शुभम, चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा, समोर खेळण्याचा प्रयत्न, पायाने अडवलाय.
रन तिकडे एक मिळणार आहे. चांगली गोलंदाजी सर, या गोलंदाजाने सुद्धा भरपूर विकेट घेतल्यात या स्पर्धेत. बिल्कुल बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, नबीतुली गेंदबाजी कर रहे हैं, अपने गेंदों में मिश्रण कर रहे हैं और यही सबसे बड़ी बात होती है क्रिकेट में। जब गेंदबाज मिश्रण के साथ गेंदबाजी करता है तो निश्चित रूप से न केवल रनों के ऊपर अंकुश लगाता है बल्कि बल्लेबाजों के मन में हड़बड़ाहट पैदा करता है और यही काम यहाँ पे करते हुए शुभम, बहुत ही उमदा गेंदबाजी। अगदी बरोबर म्हटलं तर आपण बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. दोन्ही टीमने चांगलं क्रिकेट खेळलंय या स्पर्धेमध्ये. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, जास्त बाहेर होता. व्हाईट बॉल तिकडे कळवला जातोय. समीकरण बदलेल. प्रचंड उत्कंठ असते सर. हे प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट थोडंसं वेगळंच असतं. पहिलं तुम्ही तुमच्या गावासाठी, तुमच्या विभागासाठी, तुमच्या प्रभागासाठी क्रिकेट खेळायचं, मग त्याच्या पुढची स्टेप, त्याच्या पुढची स्टेप, ही सगळ्यात शेवटची स्टेप आहे. म्हणजे प्रोफेशनल क्रिकेटमध्ये येण्यासाठीचे तुम्हाला खूप सारे टप्पे पार करावे लागतात आणि मग तुम्ही इकडे येता. उडवलाय बॉल, हेलिकॉप्टर, बॉल सीमारेषेच्या दिशेने. 4-4-4 चौकार. मयूर पन्नालकर जिन्होंने उप जिला प्रमुख बेलापुर में एक शतक जड़ा है, केवल एकमात्र खिलाड़ी नवी मुंबई के जिन्होंने अपने जीवन में नवी मुंबई के लिए और नवी मुंबई में खेलते हुए शतक ठोका है। बहुत ही उम्दा खिलाड़ी, देखते हैं आज क्या कुछ कर पाते हैं, अपने ख्याति के अनुरूप प्रदर्शन कर पाते हैं या नहीं. करावं लागेल, खेळावंही लागेल. पहिली ओव्हर झाल्यानंतर 9 धावा आल्यात, एक विकेट माघारी परतलेली आहे. परंतु अजूनही हा सामना म्हणजे 5 ओव्हरचा खेळ बाकी आहे. सेमीफायनलची महत्त्वाची मॅच आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ इकडे घेऊन आलाय. लोअर फुल टॉस समोर खेळले, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय आणि आदेश दिलाय बॉलला, जा सीमारेषेच्या पार. 4. साठी उपस्थित आहेत त्यांचे सगळे सहकारी देखील. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा समोर खेळले, परंतु यावेळेला फिल्डर पाठीमागे ठेवला होता. म्हणजे जशी गोलंदाजी केली जाते तशी फिल्डिंग देखील पाहायला मिळते इकडे. आणि मयूर एक धाव इकडे घेत आहेत. बिल्कुल बिल्कुल बुद्धिमत्ता का क्रिकेट खेल रहे हैं यहाँ पे मयूर पन्नालकर. एक चौका जड़ने के बाद देखिए स्ट्राइक रोटेट किया है. इसका मतलब ये हुआ चंद्रकांत की ये जो गेंदबाज यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं अक्षय पाटिल, उनको अपने ना केवल गेंद के लाइन में बल्कि अपनी योजना में यहाँ पे परिवर्तन करना होगा, क्योंकि एक दायां और बायां कॉम्बिनेशन है तो निश्चित रूप से गेंदबाज की कड़ी परीक्षा होगी अब यहाँ पे. रणनीतीचाच खेळ आहे सर हा, आणि रणनीत्या दोन्ही बाजूला बनवायला लागतात. बॉलरला, बॅटरला, फिल्डरला, कॅप्टनला, त्यांचे मॅनेजर, व्यवस्थापक यांना सुद्धा. आता आपलं टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा खूप सारं बदललंय. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये अडवलाही गेलाय. त्याच्यामुळे एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चांगला बॉल बिल्कुल बाहर की तरफ निकल रही थी ये गेंद और देखिए बाएं हाथ के बल्लेबाज गेंद के पिच तक गए, बल्ले का मुंह खोला, गेंद को स्केयर कर दिया, गेंद गली रीजन में गई और तेजी के साथ देखिए मयूर पन्नालकर निकल के आए थे रन के लिए और इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 15. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे ही. ओहो हो, बॅट तर वेगात फिरली आहे. टायमिंग ते नाही पाहायला मिळालं, परंतु 1 रन मिळणार आहे. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी, एक चौकार आला खरा, परंतु त्यानंतर पुन्हा ट्रॅकवर आले. बिल्कुल काफ़ी बेहतरीन ऑलराउंडर है अक्षय पाटिल. उन्होंने इस प्रतियोगिता में निरंतर बहुत ही उम्दा बल्लेबाजी और गेंदबाजी, एक अच्छा हरपर-मोरा खेल का प्रदर्शन किया है. आप देख रहे हो ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट का ये महासंग्राम धर्मवीर आनंद के ट्रॉफी, जिसके सर्वे सर्वा आदरणीय प्रवीण कालूराम मात्रे. मैच चल रहा है संत बाळूमामा प्रतिष्ठान बनाम गावदेवी गावठाण. गावदेवी गावठाण कराड क्रिकेट असोसिएशन विरुद्ध श्री संत बाळूमामा प्रतिष्ठान अशी ही मॅच पाहायला मिळते. अलिबागचे अक्षय पाटील आहेत, नवखार गावचे. ज्याही खेळाडूच्या नावाची चर्चा झाली तर समोर पुण्याचे बॅटर आहेत, कोंडव्याचे. बॅटिंग करतायत रोहित खरात. या दोघांमधील ही लढाई पाहायला मिळते. एक चांगले बॉलर आहेत आणि एक चांगले बॅटर आहेत. रिवर्स रिवर्स ही त्यांची स्ट्रेंथ आहे, परंतु टायमिंग तेवढंही पाहायला मिळालं नाही. त्यामुळे एक घेतली आहे, दुसरीचा कॉल.
कॉल चुकला होता वेळेच मात्र रोहितने मागे पाठवलं मयूर यांना आणि सांगितलं इकडे धोका होऊ शकतो त्यामुळे एकच रन. देखिए एक विशेष सूचना है, माफ़ करिए आपको रुका रहा हूँ. हमारे मेन डाइस के बाएं तरफ एक बॉक्स रखा जाएगा और उसमें जो लकी ड्रॉ की कूपन है ये रखी जाएगी. आपको वो कूपन वहाँ से लेके जाना है और आपको यहीं पे रुकना है अंतिम मुकाबला होने तक प्राइस डिस्ट्रीब्यूशन में. समोर उडवलाय बॉल, फटका समोर खेळलाय, फिल्डर तिकडे येत आहेत. चांगल्या पद्धतीने बॉलवर आले, एक घेतली आहे, दुसरीचा कॉल दिला होता परंतु पुन्हा एकदा तेच माघारी पाठवलं. यावेळेला मयूरने सांगितलं इकडे 2 नको. पुन्हा एकदा चांगला निर्णय, चांगला कॉल. सर कॉल खूप महत्त्वाचे असतात क्रिकेटमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली आहे 1 विकेट माघारी परतल्यानंतर 18 धावा. चेक. सन्माननीय विनोद पोखरकर सर इथे उपस्थित आहेत. मराठा मोर्चा समन्वयक. माईची उबदार शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जाईल. भूमिपुत्र मैदान आणि भूमिपुत्र मैदानावर त्यांचा सत्कार केला जातोय. थँक्यू सर. आपण ज्यांच्या वाणीतनं प्रवीणदादा प्रति प्रेम, आदर आणि आपुलकी हे जरूर ऐकलं. असे विनोदजी पोखरकर यांचा सत्कार व सन्मान केला जात आहे. स्वागत आहे आपलं. तसेच श्रीमान नेताजी कदम यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल. माईचे उबदार शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व सन्मान केला जात आहे. मित्रांनो, ह्या व्यक्तींसाठी जोरात टाळ्या व्हायला हव्यात, कारण की खूप मोठं आपल्या समाजासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी त्यांचं काम आहे, योगदान आहे. तसेच निलेश देशमुख सर इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल. रवींद्र कदम सर इथे उपस्थित आहेत, विभाग प्रमुख शिवसेना, यांचा देखील सत्कार व सन्मान केला जात आहे. श्री विठ्ठल गोळे सर राष्ट्रवादी काँग्रेस कामगार युनियन सरचिटणीस, यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल. टेक आउट टू कॉमेंट्री बॉक्स. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा मयूर. अगदी एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला प्रदीप सर आणि त्याच्यामुळे यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. रोहित घरत येत आहेत. उरण तालुक्यातीलच एक जबरदस्त गोलंदाज आहेत. परवाही चांगली कामगिरी त्यांनी केली होती, तेच गोलंदाजीसाठी आहेत. मयूर पन्हाळकर, जबरदस्त क्षमता आहे या खेळाडूकडे, खेळावं लागेल. पुन्हा एकदा तेच बॅक टू बॅक, दोन्ही वेळेला तेच प्रयत्न केले जात आहेत. खाली बसून बॉलला स्क्वेअर लेगला खेळायचं होतं परंतु बॉल थोडासा कमी गतीने येतोय, थोडासा वळतोय देखील रोहित यांचा बॉल. बिल्कुल बुद्धिमत्ता की गेंदबाजी करते हुए यहाँ पे रोहित घरत क्या गेंदबाजी कर रहे हैं. एक स्लीप रखा हुआ है, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक डीप कवर, एक लॉन्ग ऑफ साइड का क्षेत्ररक्षण है और ये चले रोहित घरत. याही वेळेला टायमिंग पाहायला मिळालं नाहीये. बॅटचा फ्लो तर मिड विकेटच्या दिशेनेच होता. 1 रन मिळणार आहे. चांगलं कमबॅक, थोडीशी कोंडी केली आहे. विकेट हा प्लस पॉईंट अजूनही आहे. विकेट एकच गेलेली आहे परंतु धावसंख्या, धावगती जी पाहिजे ना ती अजूनही नाही आहे. नॉर्मली आपण ॲव्हरेजली पाहिलं की एक 75 धावसंख्या 6 ओव्हरच्या मॅचमध्ये ॲव्हरेज या स्पर्धेत मी 3 दिवस पाहिले बनतायत सर. बिल्कुल रन मुकम्मल होने चाहिए, बिल्कुल संतुलन के साथ, बिल्कुल अनुशासन के साथ गेंदबाजी की है. पहले 2 ओवर में शुभम हो या फिर अक्षय पाटिल हो, बहुत ही उम्दा गेंदबाजी. उसके बाद रोहित घरत आए, 3 गेंदों में केवल 1 रन खर्च किया. हालांकि कोई सफलता उन्होंने प्राप्त नहीं की लेकिन अनुशासन पूरी तरह से बांध के रखा है इन दोनों आक्रामक बल्लेबाजों को रोहित घरत ने. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. रोहितचा हा हिट पाहायला मिळालाय आणि या बॉलला पाठवलंय लांब 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 लांबवर. 6 सिक्सर. इम्रान अन्सारी, उपविभाग प्रमुख विशेष कार्यकारी अधिकारी SEO, यांचा देखील सत्कार व सन्मान केला जात आहे. थँक्यू सो मच सर. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा स्वर्गीय धर्मवीर चषक आदरणीय प्रवीणदादा कालुराम म्हात्रे यांच्या वतीने सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. एक मोठा स्ट्रोक इकडे आलाय, गणित बदललाय. पुन्हा एकदा धन्यवाद पोखरकर साहेब.
आणि या मोठ्या स्ट्रोकला आपण इकडे पाहिलं, जो थोडासा दबाव होता तो हटवलाय. प्रदीप सर, रोहित खरात या संपूर्ण स्पर्धेत की फॅक्टर राहिली, अशी बॅटिंग जी सगळ्यांनाच प्रभावित करणारी होती. बिल्कुल बहुत ही उम्दा बल्लेबाजी की है. उनको लगता होगा रोहित खरात को कि इस तरीके की विकेट उन्हें जहां जहां भी वे क्रिकेट खेलते हैं वहां पे मिले. लाजवाब बल्लेबाजी, बिल्कुल कैलकुलेटेड क्रिकेट खेल रहे, और जैसे ही गेंद उनके पाले में मिलती है चंद्रकांत, वैसे ही उसके ऊपर कड़ा प्रहार करते हैं. यही खासियत है इस खिलाड़ी की. बहुत ही बेहतरीन क्रिकेट का मुकाबला यहाँ पे चलता हुआ. संत बाळू मामा प्रतिष्ठान बनाम KCA गांवदेवी गावठान के कप्तान ने टॉस जीता और पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया है, और संत बाळू मामा प्रतिष्ठान की टीम को आमंत्रित किया है यहाँ पे बल्लेबाजी के लिए. हालांकि यहाँ पे देखा जाए तो तीसरा ओवर प्रगति पे रोहित घरत गेंदबाजी कर रहे हैं. 4 गेंदें अब तक उन्होंने फेंकी है और केवल 7 रन खर्च किए. हालांकि कोई सफलता नहीं प्राप्त की, लेकिन अनुशासन नजर आ रहा है उनकी गेंदबाजी में. रोहित वर्सेस रोहित अशी लढत पाहायला मिळते. बॉलर रोहित, बॅटर सुद्धा रोहितच आहे, आणि त्याच्यामुळे एक हिटही पाहायला मिळाला आणि काही डॉट बॉलही पाहायला मिळालेले आहेत. या संपूर्ण स्पर्धेत ज्यांच्या नावाचा बोलबाला पाहायला मिळाला असे बॅटर आहेत सध्याच्या घडीला. कारण एकतर त्यांचा स्विच हिट तेवढाच डेंजर आहे आणि मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे. बिल्कुल इसीलिए इतने रन उन्होंने इस प्रतियोगिता में अब तक मुकम्मल करे हुए हैं. काफ़ी अच्छा बैटल रहेगा ये. दोनों भी बाएं हाथ के बल्लेबाज, और दोनों के दरमियान कश्मकश यहाँ पे चलती हुई. क्षेत्ररक्षण देखिए, विकेट कीपर काफ़ी दूर खड़े हैं विकेटों से. एक शॉर्ट थर्डमैन रखा हुआ है, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक डीप कवर, एक लॉन्ग ऑफ या ऑफ साइड का क्षेत्ररक्षण. ऑन साइड में शॉर्ट फाइन लेग, दायरे के अंदर डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और एक वाइडिश लॉन्ग ऑन. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता पॉइंटला. तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल. अगर आप इस तरीके से तेज स्ट्रोक खेलोगे दायरे के अंदर, तो आपको रन नहीं मुकम्मल होंगे, क्योंकि दायरे के अंदर जो जो क्षेत्ररक्षक है वो बिल्कुल चौकन में थे. उनका बहुत ही उम्दा क्षेत्ररक्षण. ये चले रोहित घरत इस ओवर की अंतिम गेंद. समोर उडवलाय बॉल. टायमिंग नाही पाहायला मिळालं या वेळेला. विकेट आली आहे. ज्या रोहितने दुसऱ्या रोहितच्या विरुद्ध हिट केला त्याच रोहितला इकडे बाद देखील केलंय. विकेट आली आहे. बिल्कुल, जब आप इस तरीके से अगर बिंदी गेंदे खेलते हो तो दबाव जो है ये बल्लेबाज के ऊपर बढ़ जाता है, और आखिरकार यहाँ पे रोहित खरात आउट होकर वापस जा रहे. बजाई है यश डीजे. ड्रिंक्स ट्रॉली मैदान में जा रही है. नहीं है, इसके लिए आपके जानकारी के लिए और तमाम क्रिकेट के श्रोता आज tenniscricket.in और मैदान के इर्द गिर्द, ये जो मैदान है ये भूमिपुत्र मैदान काफ़ी ऐतिहासिक मैदान है. कोपर खेरने गांव के भूमिपुत्र ने मुकम्मल किया हुआ यह मैदान. आदरणीय प्रवीण कालूराम म्हात्रे जी की बड़ी जी सुपुत्री है जिनका नाम है खुशी. लॉस एंजलिस अमेरिका में जाके वो पायलट बनकर यहाँ पे लौटी है भारत मुल्क में, और तमिलनाडु में कुछ उनकी ट्रेनिंग थी. अभी कुछ ही समय में दादा भी उनके साथ गए थे. तो ये कोपरखेरने गांव के लिए, हमारे नवी मुंबई के लिए सबसे बड़ी बात है, क्योंकि हमारी नवी मुंबई की एक बेटी जाके लॉस एंजलिस में पायलट बन के लौटी है, और वो भी कोई एरे गहरे की बेटी नहीं है. हमारे आदरणीय प्रवीण दादा की वो सुपुत्री है. हो, आणि नवी मुंबईला तर अभिमान आहे, परंतु अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा अभिमान आहे की दादांची कन्या पायलट झालेली आहे. बिल्कुल, आपने देखा होगा सोशल नेटवर्क के किस तरह से उनको बधाई मिली थी. यही सबसे बड़ी बात है. प्रवीण दादा को देखिए, प्रवीण दादा खुद इंजीनियर है. उनकी जो मिसेस है प्रवीण दादा की वो डॉक्टर है. उनकी बेटी पायलट है. दूसरी बेटी जो है पलक वो पढ़ाई कर रही है. और आदित्य प्रिंस को तो हम लोग देखते हैं यहाँ पे कितना खेल खेलते हैं, कितनी मस्ती करते हैं. बहुत ही उम्दा एक एजुकेटेड परिवार है प्रवीण दादा का. थोड़े ही समय में जब प्रवीण दादा यहाँ पे आएंगे तब हमारे कॉमेंट्री कक्ष में वे आएंगे और हम लोग उनसे बातें करेंगे. अगदी बरोबर म्हणतात तुम्ही. आणि असा आम्हा सगळ्यांनाच गर्व आहे आणि सगळे खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा त्यांना.
तर पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या थोडीशी नियंत्रित आहे, 25 आहे, परंतु 3 ओव्हरमध्ये जर कुठे इकडे 30, 35, 40 रन आल्या, 70 एक पर्यंत किंवा 65-70 पर्यंत आव्हान उभं राहिलं तर या मॅचमध्ये रंग येऊ शकतो. मैदानात मयूर पन्हाळकर आहे ते विसरून चालणार नाहीये आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावचा एक युवा सितारा सुशांत गायकवाड हे सुद्धा मैदानात दाखल झाले आहेत. पाहूया येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये काय होईल. ऐकूयात दिग्गज समालोचक, मुख्य समालोचक म्हणून प्रदीप विचारे सरांना. थैंक यू चंद्रकांत शेट्टे, जो कि अखंड भारत भर भ्रमण करते हैं क्रिकेट कमेंट्री के जरिए, चाहे मराठी हो चाहे हिंदी हो. बहुत ही ज़बरदस्त उम्दा क्रिकेट कमेंट्री बोलते हैं, इसमें कोई संदेह नहीं है. और दूर वाले छोर से फिर एक बार गेंदबाजी का क्रम जारी रखने के लिए अक्षय पाटिल को यहाँ पे मोर्चे के ऊपर लगाया गया है. उन्होंने गेंद को खेला है. मयूर पन्हाळकर ने 1 रन के लिए गेंद चली गई थी लॉन्ग ऑफ रीजन में. अब नए बल्लेबाज आए मैदान के बीच में, सुशांत गायकवाड़ आए नए बल्लेबाज. हालांकि जिस तरीके से चंदू शेट्टी ने बात छेड़ी कि रन मुकम्मल होने चाहिए, क्योंकि ये सेमीफाइनल का मुकाबला चल रहा है, धर्मवीर आनंद के ट्रॉफी 2025 का. अक्षय की ये गेंद देखिए बाहर की तरफ निकलती हुई, ज्यादा हरकत करती हुई. गुरुनाथ पाटिल इशारा कर रहे वाइट का. इस तरीके से 1 रन अतिरिक्त के खाते में. चौथा ओवर प्रगति पे है. कुल स्कोर है 27 रन. पहली मर्तबा बल्लेबाजी करते हुए संत बाळू मामा प्रतिष्ठान टीम का. इस बार देखिए कितनी बेहतरीन स्विंग गेंदबाजी का मुजाहरा कर रहे हैं यहाँ पे अक्षय पाटिल. जितनी भी उनकी प्रशंसा की जाए उतनी कम है. रिलीज देखिए बिल्कुल आहिस्ता से करते हैं गेंद को. त्यातल्या त्यात यॉर्कर लेनचे चेंडू टाकण्याचा आज त्यांनी भर दिला. म्हणजे नो डाऊट त्यांनी काही चेंडू पाठी टाकलेत, परंतु जास्तीत जास्त चेंडू थोडेसे पुढे केलेले आहेत. बिल्कुल सही. इस तरीके की गेंदबाजी स्टंप और स्टंप के इर्द गिर्द गेंदबाजी कर रहे हैं. इस बार कवर ड्राइव किया था, एक्स्ट्रा कवर रीजन में गेंद गई है. 1 रन दौड़कर अर्जित किया बाएं हाथ के बल्लेबाज सुशांत गायकवाड़ ने. और इस तरीके से कुल स्कोर है 28 रन. चौथा ओवर प्रगति पे है. बिल्कुल नियंत्रण के साथ गेंदबाजी करते हुए अक्षय पाटिल. दाहिने हाथ से राउंड द विकेट लेंथ गेंद थी. इस गेंद को पिक किया और गेंद को मिड विकेट के ऊपर से तान दिया है. और यह है मयूर पन्हाळकर ब्रांड मैदान के बीच में. क्या बल्लेबाजी कर रहे, बजाइए थोड़ा डीजे. प्रयत्न आणि तिकडनं उडून फेकून देखील दिलाय. बिल्कुल देखिए 32 शिराळा कुसाई वाड़ी के ये खिलाड़ी क्या जानकारी दे रहे विघ्नेश मडवी हमारे साथी कमेंटेटर. इस मर्तबा देखिए फिर एक बार स्लॉट में गेंद थी और अपने जगह पे खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर. क्या खूबसूरत स्ट्रोक. वाह. ये देखिए यहाँ पे आपके टीवी स्क्रीन में दिखाई दे रहा है किस तरीके से 2 छोटे छोटे बच्चे उनके पोस्टर लेके यहाँ पे आए हुए हैं. संत बाळूमामा प्रतिष्ठान आणि मयूर पन्हाळकर आणि गणेश शिंदे यांचे बॅनर देखील घेऊन आले. एक नवी मुंबईचा पहिला शतकवीर आणि दुसरा आहेत पाटणचा कोहिनूर हे देखील सांगतायत. बिल्कुल जिगरबाज खिलाड़ी है दोनों भी, इसमें कोई संदेह नहीं है. ये गेंद फिर एक बार आगे की तरफ रखा था. गेंद को कलाई को सारे गेंद को मोड़ दिया. गेंद जा रही मिड विकेट बोर्ड लाइन की तरफ और 2 खिलाड़ी उसके पीछे दौड़े. एक खिलाड़ी ने लॉन्ग ऑन से आके गेंद के ऊपर अपने पंजे से गेंद को रोका. तब तक दौड़कर दोनों बल्लेबाजों ने रन अर्जित किए 3. काफी अच्छी दौड़, अच्छी सूझबूझ, अच्छी तालमेल दोनों बल्लेबाजों के दरमियान. और इस तरीके से ओवर की यहाँ पे समाप्ति हुई है. इस ओवर में 18 रन खर्च किए अक्षय पाटिल ने और कुल स्कोर है 43 रन. अब थोड़ा सा स्कोर दिखाई दे रहा है स्कोरबोर्ड के ऊपर 43 रन. अभी भी 12 गेंदें आनी शेष है और देखते हैं 12 गेंदों में और कितने रन मुकम्मल कर पाने में यहाँ पे संत बाळू मामा प्रतिष्ठान के बल्लेबाज सफल हो पाते हैं. ये तो आने वाली गेंदबाजी यहाँ पे तय करेगी. बहरहाल संत बाळू मामा प्रतिष्ठान बनाम KCA गावदेवी गावठाण, इन 2 तगड़ी टीमों के दरमियान यहाँ पे ये धर्मवीर ट्रॉफी 2025 का 24वां वर्ष है, उसका सेमीफाइनल का मुकाबला चलता हुआ.
सर मागील ओव्हरमध्ये रन बनल्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये 25 असणारी धावसंख्या एका ओव्हरमध्ये जास्त रन आल्या त्याचं कारण आहे मयूरची बॅटिंग मयूरचे मोठे स्ट्रोक सुशांतही अजून त्यांची बॅट बोलणं गरजेचं आहे 4 ओव्हरमध्ये 43 म्हणजे पुन्हा एकदा कमबॅक केलं इकडे बॅटिंग टीमने सुद्धा संत बाळूमामा प्रतिष्ठान या टीमने 2 ओव्हर बाकी आहेत खूप महत्त्वाचे असतील tenniscricket.in यहाँ पे बता रहा है आपके टीवी स्क्रीन पे 65 रन प्रोजेक्टेड स्कोर देखते हैं कितने मुकम्मल होते हैं मयूर पन्नालकर 13 गेंदों में 26 की पारी शुभम आए नया और प्रारंभ करने के लिए काफी अच्छी गेंद थी घुटलेन पे टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलती हुई जगह पे खड़े खड़े खेलने का प्रयास किया था मयूर पन्नालकर ने वा ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पुन्हा एकदा आहे मयूर बॅटिंगला आहेत खरं आहे परंतु शुभमने सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप साऱ्या विकेट घेतलेल्या आहेत ते सुद्धा बेस्टच आहेत बिल्कुल बेस्ट वर्सेस बेस्ट इसमें कोई संदेह नहीं है देखते हैं कौन सफल हो पाता है इस बार ये गेंद लेग आउट मिड स्टंप पे थे कलायों के सारे गेंद को वाइडिश मिड विकेट रीजन में खेला मयूर पन्नालकर ने और 1 रन दौड़कर अर्जित किया यहाँ पे रन मुकम्मल करने होंगे अगर 70 के आसपास रन बनेंगे तो मजा आएगा इस मुकाबले में क्योंकि दोनों भी टीम तगड़ी है और सेमीफाइनल का मुकाबला खेल रही है तो निश्चित रूप से दोनों के दरमियान जो यहाँ पे खेल चल रहा है अगर यहाँ पे अच्छी गेंदबाजी कर पाई बाद में गेंदबाजी करने वाली टीम तो अंतिम गेंद तक ये मुकाबला चलेगा देखिए क्या खूबसूरत यहाँ पे ये पिकअप स्ट्रोक खेला है और गेंद जा रही है लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर और एम्पायर इशारा कर रहे हैं 4 रनों का 4 रन डीजे बजाइए यश थैंक यू क्या बल्लेबाजी कर रहे हैं क्या बोलना चाहोगे इसके ऊपर खूप चांगलं गिअर चेंज केलं आता या दोघांनी सुद्धा आणि सुशांत आता सुद्धा आक्रमक होत आहेत इस बार रूबी कट लगा और गेंद विकेटकीपर के दाहिने तरफ गई और कोई भी रन लेने का वहां पे प्रयास नहीं किया गया या फिर रन की वहां पे कोई गुंजाइश नहीं थी बिंदी निकलती हुई गेम हालांकि शुभम ने एक चौका निश्चित रूप से खाया है लेकिन उसके बाद देखिए अगर देखा जाए तो केवल 5 ही रन खर्च किए अब तक 4 गेंदों में इस बार लेंथ गेंद थी और पिकअप किया पिकअप स्ट्रोक खेला मिड विकेट के ऊपर से दर्शक दीर्घा में गई और ये 6 रन मुंबईमध्ये आणि आपल्या बॅटिंगचे जलवे दाखवत आहेत धर्मवीर चषकामध्ये इस बार डाउन द लेग गेंद थी और एम्पायर ने वाइड का इशारा किया इस तरीके से 1 रन दोनों भी बल्लेबाज अब रंग में आते हुए नजर आ रहे हैं क्योंकि अभी भी अगर यहाँ से नापा जाए तोला जाए तो 7 गेंदें आनी शेष है कुल स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर 55 रन पहली मर्तबा बल्लेबाजी करते हुए संत बाळूमामा प्रतिष्ठान टीम का टॉस हारने के बाद KCA गावदेवी गावठाण टीम के साथ खेलते हुए काफी दिलचस्प मुकाबला सेमीफाइनल का 55 धावा सर आता ही धावसंख्या 70च्या दिशेने वाटचाल करू लागले सुशांतने गेअर चेंज केलाय मयूर 27 वर खेळत आहेत ही जमेची बाब पाहायला मिळते संत बाळूमामा प्रतिष्ठान या टीमची कराड क्रिकेट असोसिएशन गावदेवी गावठाण एका बाजूला आहे चांगली सेमी रंगली आहे धर्मवीर चषकाची और ये देखिए लो फुल टॉस गेंद थी लॉन्ग ऑन के ऊपर से तान दिया है सुशांत बिल्कुल इज ऑन फायर और इस तरीके से 6 रनों के साथ कुल स्कोर में वृद्धि हुई है कुल स्कोर है
शेष है और स्कोरबोर्ड के ऊपर स्कोर है 5 ओवरों के समाप्ति के बाद 61 रन। पहिल्या 3 ओव्हरमध्ये 25 होते आणि मागील 2 ओव्हरमध्ये 36 आलेले आहेत आणि याचंच नाव क्रिकेट आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये समीकरणं बदलतात आणि या दोन्ही बॅटरची पार्टनरशिप या धावसंख्येला 61 पर्यंत घेऊन गेली आहे. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये पुण्याच्या सांगवीचा जादूगर आलाय आणि त्यांच्या बॉलिंगचा सामना कशा प्रकारे करणार ही खूप महत्त्वाचं असणार आहे. विकेट येतील का की दुसऱ्या बाजूला हे दोन्ही बॅटर ज्या फ्लोने निघालेत त्याच फ्लोमध्ये पुढे जातील का. जो खेल हर किसी को दीवाना बनाता है, जो खेल हर किसी के सर पे चढ़ के बोलता है, जिस खेल को हमारे मुल्क में धर्म की तरह माना जाता है, जो खेल लगातार गिरगिट की तरह रंग बदलता है, उसी खेल का नाम है क्रिकेट. सनी आ रहे कोपर खेरने गांव एंड की जानब से दाने हाथ से ओवर द विकेट. इस बार देखिए गति में परिवर्तन किया, क्या लाजवाब गेंदबाजी करते, दोनों तरफ गेंद को कट कराते हैं, लेग ब्रेक और ऑफ ब्रेक का अच्छा मिश्रण करते हैं. यही खासियत है सनी की. गेंदबाजी कर रहे हैं बल्लेबाज मयूर पन्नारकर के लिए. मयूर पन्नारकर जिन्होंने अब तक 2 सिक्सर और 1 चौका जड़ा है अपने पारी में, काफ़ी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. रन आने जरूरी है. कुल स्कोर है 61 रन. सनी गेंदबाजी कर रहे हैं कोपर खेरने एंड की जानब से. इस मर्तबा ये काफी ज्यादा फ्लाइट दी हुई गेंद थी, हवा में खड़ी हुई है और ये कैच यहाँ पे छूटा. काफी आसानी के साथ बड़े हल्के में लिया था यहाँ पे लॉन्ग ऑफ के क्षेत्ररक्षक ने. शायद हुआ अब बता रहे अपने साथी खिलाड़ियों को कि सूरज की रोशनी मेरे आंखों के ऊपर आ रही थी. लेकिन इस तरीके से क्रिकेट में अगर आप शिकायत करोगे तो कभी भी आप कैच नहीं लपक पाओगे. चांगले फिल्डर आहेत. क्रिकेटचा खेळ आहे आणि इकडे सनीची बॉलिंग सध्या चर्चेचा विषय आहे. पहा दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा भाव खाऊन जायला लागलेत ते सध्या. बिल्कुल बहुत ही अच्छी गेंदबाजी करी है अब तक इस प्रतियोगिता में सनी ने. क्या लाजवाब गेंदबाज. ये दौड़ने लगे सनी अपने बॉलिंग रनअप से और इस बार कदमों में फेंकी हुई गेंद थी, पिकअप स्ट्रोक खेला है और स्क्वायर लेग रीजन में वहां के क्षेत्ररक्षक ने हालांकि वॉलीबॉल जिस तरीके से खेलते हैं उस तरीके से गेंद को अंदर खदेड़ने का प्रयास किया और ये 6 रन सिक्सर. थैंक यू डीजे, थैंक यू. सर या पारनेरच्या सिक्सर किंगची आज नवी मुंबईमध्ये चर्चा पाहायला मिळते. नाव सुशांत गायकवाड. बिल्कुल बिल्कुल बरस रहे हैं. रन बनाने का जिम्मा पूरी तरह से अपने मजबूत कंधे के ऊपर उठाए रखा है. ये चले सनी और इस बार मिस टाइम किया है स्ट्रोक को. गेंद ये देखिए अब यहाँ पे हाथ में गम लगा के एका वेळेला कोणी कोणी चुकी केली. बॉलरने या ठिकाणी एस टी रक्षकाने चुकी, बॅटरने चुकी केली, फिल्डरने चुकी केली, त्याच्यानंतर चुकीचा थ्रो झाला आणि इकडे विकेट येता येता राहिली आणि रन सुद्धा आल्या. चंद्रकांत शेट्टे एका गोष्टीचं मी वर्णन करीन. पहिल्या दिवसापासून 22 तारखेला मी जेव्हापासून आलो आहे तिथपासून दादा फार नाराज आहेत आणि मी जेव्हा दादांची आई गेली बसायला गेलेलो घरी तेव्हा दादा रडले आणि म्हणाले प्रदीप माझा 50वा वाढदिवस आहे, माझी आई गेलेली पाहिजे होती माझ्याबरोबर. बघा माझा पण गळा जड होतोय कारण की आई काय असते हे जेव्हा मी मैदानात जाईन टॉसच्या वेळेला तेव्हा आमच्या नवी मुंबईला आणि तमाम क्रिकेटचे जे श्रोता आमच्याबरोबर जुळलेले आहेत tenniscricket.in माध्यमातून तेव्हा मी सांगेन. चला खेळाच्या कडे जाऊया. सनी आ रहे गेंदबाजी करने के लिए. इस बार अपने जगह पे खड़े खड़े खेलने का प्रयास. देखिए अभी भी स्ट्राइक छोड़ा नहीं है और ये आउट हो गए. यहाँ पे अपनी विकेट के यहाँ पे बलि चढ़ा दिया. 69 रन है कुल स्कोर और अभी भी एक गेंद आणि शेष आहे. वाह, हा बॉल बाहेर कापला म्हणजे खूप चांगल्या पद्धतीची, म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा चांगली. अगदी सनी लेदर बॉलचं क्रिकेट खूप चांगले खेळलेले आहेत आणि त्याचसाठी लेदर बॉलचं क्रिकेट इंग्लंडला जाऊन सुद्धा खेळून आलेले हे क्रिकेटर आहेत आणि आज इकडे नवी मुंबईमध्ये सगळ्यांना खुश करतायत. विकेट आली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांचा होतोय, परंतु सुशांत 24वर सगळ्यांची मनं जिंकून घेत आहेत.
जबरदस्त मॅचच्या दिशेने सनी जबरदस्त बॉलिंग केली आहे आणि सुशांतने सुद्धा काय बॅटिंग केली आहे या डावामध्ये. कमी गतीचा बॉल आ रा 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 खतरनाक सिक्सर. हॅलो, थँक्यू थँक्यू डीजे. चेक. बघा चंदू शेट्टे, प्रवीण दादांचा आज वाढदिवस आहे. आज तमाम त्यांचे चाहते, त्यांच्या पार्टीची, त्यांचे सहकारी आणि त्यांची मित्रमंडळी आज त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी येथे आलेले आहेत. त्या सर्वांचं पुनश्च एकदा आमच्या प्रवीण दादांच्या वतीने मी पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतोय सर्वांचा. आणि तमाम प्रेक्षक जे यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून आमच्याबरोबर जुळलेले आहेत त्या सर्वांना देखील मी फार फार धन्यवाद देतो. आणि मैदानामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांना. बघा प्रवीण दादा येत नव्हते इकडे, मी त्यांना जबरदस्ती बोलवलं आहे. प्रवीण दादा फक्त 2-4 प्रश्न विचारणार आहे. प्रवीण दादा, बऱ्याच वेळा आम्ही तुमची इंटरव्ह्यू घेतली, आम्ही कॉमेंटेटर लोकांनी, तेव्हा तुम्ही सांगितलं आहे की मला ठेवायला काय, मी 25 लाखाची स्पर्धा देखील ठेवीन, मला टीम आल्या पाहिजे. आणि दादा, जशी तुमची मनीषा होती, जशी तुमची इच्छा होती, जसं तुम्ही बोलून दाखवलं ते आज प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. आज बघा, हे मी नाही तर अखंड नवी मुंबई आणि टेनिस क्रिकेट बरोबर जुळलेले जे असंख्य प्रेक्षक आहेत त्यांना सर्वांनाच माहिती आहे, जे दादा बोलले ते दादानी करून दाखवलं. काय वाटतंय दादा या 24 वर्षाचा प्रवास धर्मवीर आनंद दिघे ट्रॉफीचा? खरं तर हा प्रवास कुठून झाला सुरू आणि कुठे संपत आला किंवा कुठे सुरू आहे हेच कळायला आता मार्ग नाही. कारण की 24 वर्ष झाली ही आणि असं वाटतं की काल परवाच ही स्पर्धा आपण सुरू केली होती. निश्चितपणे आनंद वाटतो की आपण ऑल इंडिया ओपनची स्पर्धा ठेवली, संपूर्ण भारतातले खेळाडू इथं नवी मुंबईकरांना बघायला मिळेल, त्याचा निश्चितपणे आपल्याला आनंद मला वाटतोच. आणि या आनंदासोबतच त्या कार्यकर्त्यांची मेहनतही दिसते, जे जवळजवळ 1.5 महिना अहोरात्र सगळ्या गोष्टींचा विचार करून, छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून संपूर्ण नियोजनामध्ये सहभागी होते. त्यांच्या सर्वांचा खरोखर अभिमानही वाटतो तेवढाच, आणि त्यांचा आदरही तेवढाच वाटतो की स्वतःची कामं बाजूला सारून त्यांनी हे सर्व जे केलं आहे ते निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. आणि त्यांच्या मेहनतीशिवाय हे सर्व करणं कधी शक्य नाही. कारण की तुम्ही मैदान बघा, मैदान असं थोडासा काही पाठ सोडला तर असं वाटतं की इंटरनॅशनल धर्तीचं पूर्ण मैदान आहे. आणि ही खरोखर त्यांची मेहनत आहे. ते जवळजवळ 1 ते 1.5 महिना अहोरात्र सगळं त्यांची जी मेहनत चालली होती त्याचं हे फळ आहे, बाकी काही नाही आहे. नक्कीच दादा, कौतुक करावं लागेल. कारण अलीकडच्या कालावधीमध्ये असं झालंय की व्यावसायिक क्रिकेट कुठेतरी मागं पडत चाललंय. व्यावसायिक क्रिकेटच्या स्पर्धा कमी झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी, म्हणजे या सध्याच्या घडीला एवढी मोठी स्पर्धा भरवण्याची डेअरिंग महाराष्ट्रातील कोणताही ऑर्गनायझर करणार नाही. आणि आपण ती डेअरिंग केलीत आणि सक्सेस करून दाखवलं. दादा, लगातार 24वं वर्ष, आणि याही वर्षी ज्या वेळेला असं सगळ्यांनाच वाटत होतं की यावर्षी मोठ्या स्पर्धा होणार नाहीत, आणि दादा ही स्पर्धा सुपर डुपर हिट होते. खरं तर होतं काय की बरेच जे टुर्नामेंट ठेवतात त्यांना टेन्शन असतं की स्पॉन्सर मिळतील की नाही. आपल्याकडे तसं काही टेन्शन नाही आहे. आपणच स्पॉन्सर आणि आपणच सगळं करायचं, त्यामुळं तसं करायची की नाही करायची हा प्रश्न नसतो. फक्त माझी आई गेल्यामुळं थोडंसं मनात संभ्रम होता की करू की नको करू. पण परत विचार आला की दिघे साहेब तेही माझी गुरु माऊलीच आहे, तेही माझे गुरु आहेत. मग त्यांच्या नावाने ही जी स्पर्धा अखंड आपण चालू केली ती का बंद ठेवावी, म्हणून ही स्पर्धा आपण ह्या 24व्या वर्षी इथे करत आहोत. आणि खरोखर दिघे साहेबांसाठीच ही स्पर्धा आहे. आणि अनेक लोकांनी एक राजकारणावर थोडंसं बोलतो की काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की इथे फक्त दिघे साहेबांचा फोटो आहे, बाळासाहेबांचा फोटो नाही, उद्धव साहेबांचा फोटो नाही. आणि त्या लोकांना हेही कळत नाही की आचारसंहिता सुरू आहे आणि त्याच्यामुळं कोणाच्या वरिष्ठांचे फोटो टाकले नाही आहेत. अदरवाईज मी शिवसेनेत होतो आहे आणि शेवटपर्यंत शिवसेनेतच असणार आहे, त्यात शंका नाही आहे. दादा, खरं म्हटलं तर तुमची मुलगी खुशी ही आज लॉस एंजेलिसमधून पायलट होऊन आपल्या नवी मुंबईमध्ये आलं आहे. जेव्हा मगाशी तुम्ही नव्हतात तेव्हा चंदू आणि मी, आम्ही दोघं हेच बोलत होतो की अखंड, ना केवळ फक्त आपल्या नवी मुंबईतून जर पाहिलं गेलं तर अखंड महाराष्ट्रातून अगदी शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे खुशीवरती. खरोखरच दादा ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. कारण की कुठल्याही पालकाला आपल्या मुलांना जर पाहिलं गेलं तर लॉस एंजेलिससारख्या ठिकाणी पाठवणं फार मोठी गोष्ट आहे. आणि ती मुलगी तिथून पायलट बनून आले. काय सांगाल दादा तिच्या प्रवासाबद्दल? खरं तर मी असं मानणाऱ्यांपैकी आहे की ज्या दिवशी आपलं पहिलं मूल होतं त्या दिवशी आपलं आयुष्य आपल्यासाठी संपलेलं असतं आणि आपल्या मुलांसाठी आपलं आयुष्य आहे.
आणि माझ्या मुलीचंही तेच स्वप्न होतं, माझंही तेच स्वप्न होतं, माझ्या संपूर्ण फॅमिलीचंही तेच स्वप्न होतं की तिला पायलट बनवावे आणि तिने ते स्वप्न तिचं पूर्ण केलं. निश्चितपणे त्याचा अभिमान मला आहे, तसा संपूर्ण नवी मुंबईला अभिमान झाला. ठिकठिकाणी तिचं स्वागत सत्कार सगळं झालं. मला त्याही उपर जाऊन असा अभिमान आहे की धर्मवीर चषक आणि माझ्या राजकारण्याने मला जेवढी ओळख दिली त्याच्यापेक्षा जास्त ओळख माझ्या मुलींनी, माझ्या खुशीने मला दिली आणि लोक मला खुशीचे वडील म्हणून ओळखायला लागले. ह्यातच मी धन्य पावलो. ह्याच्यापेक्षा एका बापाला पाहिजेल काय, एका वडिलाची अपेक्षा काय, का मुलाच्या नावाने जर आपलं कोणी ओळखत आहे तिथेच मी सगळं भरून पावलो. आणि मी खरोखर माझ्या मुलीचा आभारी आहे की ती माझ्या घरात जन्माला आले आणि तिने माझ्या घराचं नाव मोठं केलं. दादा, मुलांना जसं वळण लावलं जातं तसंच मुलं करतात. आमचे प्रवीण दादा, आपण मगाशीच म्हटलं चंदू की आमचे प्रवीण दादा स्वतः इंजिनियर आहेत, ते कंस्ट्रक्शन उद्योगामध्ये आहेत. त्याचप्रमाणे दादांच्या मिसेस ज्या आहेत त्या डॉक्टर आहेत पेशाने, मुलगी पायलट आहे, दुसरी मुलगी जी पलक आहे ती शिकते. तिने पण सांगितलं आहे, तेव्हा दादानी छोटासा एक कार्यक्रम ठेवलेला आपल्या सहकारी मित्रांसाठी, तेव्हा तिने सांगितलेलं की मला पण पायलट व्हायचं आहे. आणि दोन्ही मुली जेव्हा दादांचे इंग्लिश बोलतात ना, त्यांनी जिथे त्या हॉलमध्ये जे भाषण केलं ते बघून मी तर फार घाबरलो. दोन्ही मुली पहिल्या दिवशी इथे आलेल्या आणि त्यांना बघून मी त्यांच्याजवळ गेलो नाही, कारण की जर त्यांनी एखाद्या इंग्लिशमध्ये काही विचारलं तर आपल्याला उत्तर देता येणार नाही. दादा, खरोखरच तुमच्या फॅमिलीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि वहिनींनी खास करून जी साथ दिल्याने आज इथपर्यंत पोहोचवलं आहे त्या प्रवासाबद्दल काय सांगाल दादा? ही खरं तर माझ्या आईवडिलांची आणि भगवान श्री महाकालची कृपा आहे आणि त्यांच्या आशीर्वादानंच हे सर्व सहज शक्य झालं आणि त्यांच्या आशीर्वादानंच पुढचं सर्व आयुष्य माझं सोपं होईल असं मला निश्चितपणे आशा आहे, अपेक्षा आहे. आणि मी सर्वांना विनंती करेन की आपल्या मुलांना त्यांच्या स्वप्नाच्या मागे जाऊ द्या. तुम्हाला जे पाहिजे ते मुलांकडे सांगू नका, मुलांना मागू नका. मुलांना जे पाहिजे ते करायला त्यांना लावा, जेणेकरून त्यांचं टार्गेट राहील. त्यांना माहिती आहे की बाबा मी काय स्वप्न बघितलं, माझे आईवडील ते पूर्ण करण्यासाठी झटतात, मग त्यांना ते निश्चितपणे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मेहनत करतील. आणि आपण आपल्या स्वप्नाच्या मागं लावलं तर ते त्या स्वप्न पूर्ण करण्यामध्ये फेल झाले तर तुम्हाला निश्चितपणे दोष देतील की तुम्ही सांगितलं म्हणून मी केलं. म्हणून मी शेवटी एकच वाक्य सांगतो, मुलांना त्यांच्या स्वप्नांच्या मागं जाऊ द्या, जेणेकरून ते त्यांची स्वप्न पूर्ण करतील आणि तुमचंही नाव मोठं करतील. धन्यवाद. ओके दादा, फार फार धन्यवाद. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही आले आणि आमच्याबरोबर जे आज इकडे जी चर्चा केली त्याबद्दल फार फार धन्यवाद. जसं सामन्याला सुरुवात होईल तसं सँडी संतोष म्हात्रे आणि विघ्नेश मडवी आपल्यासमोर रुजू होतील मराठीमध्ये. थँक्यू व्हेरी मच दादा आणि चंद्रकांत शेट्टे, थँक्यू सर. 24 वर्ष झालेत आणि आता वेध लागलेले आहेत रौप्य महोत्सवाचे. 25वं वर्ष कसं असेल याची आता चाहूल लागायला लागली आहे. थँक्यू सो मच. गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेब स्मृती चषक 2025मध्ये आजच्या दिवशी बक्षीस समारंभासाठी उपस्थित असतील शिवसेना नेते विनायक राऊत साहेब, शिवसेना नेते श्री राजन विचारे साहेब, राज्य संघटक श्री उद्धव कदम साहेब, निरीक्षक नवी मुंबई भाऊ कोरगावकर साहेब, जिल्हा प्रमुख ठाणे श्री केदार दिघे साहेब, तसेच नवी मुंबई संपर्क संघटक सौ रंजना नेवाळकर, ह्या सर्वांची उपस्थितीत हा बक्षीस समारंभ पार पडणार आहे याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवर करण मडवीच्या विकेटचं पतन. एक मेन गडी प्रमुख खेळाडू मात्र तंबूच्या आश्रयाला परत असताना गावदेवी गावठाण टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली. पहिला डाव आपण पाहिला. पहिल्या डावामध्ये धावा जर पाहिल्या तर 75 धावा उभारल्या. 76 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती. करण मडवी आणि सूरज पाटील हे खेळाडू आहे आणि पहिल्याच बॉलवर इथे फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निहाल गोलंदाजी ट्रॅकवर. नेहाल तुसामळ गोलंदाजी ट्रॅकवर. महाराष्ट्र प्रीमियर लीग तो खेळ आहे आणि आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं या खेळाडूने लेदर क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे आणि या मॅचमध्ये देखील पहिल्याच बॉलवर करण मडवीला बाद केलं. पहिला धक्का लागतोय. टीम आपण पाहू शकाल KCA फायटर्स गावदेवी गावठाण टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राहुल लोहार, शेरू लोहार म्हणून ओळखला जातोय. भोसरी परिसरातून हा खेळाडू बिलॉंग करतोय.
पहिलाच बॉल ऑफ ड्राय केलाय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. शेरू लोहारच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. करतोय कमीत कमी 5 फुटांच्या अगदी मागे तुम्ही सरायचंय, अन्यथा आयोजक तिकडे येतील आणि तुम्हाला अगदी बाजूला करण्यासाठी भाग पडेल. त्यामुळेच ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पहिला चौकार आलाय. यावेळी ऑन ड्राय करण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकला नाही. सी लिमिट ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आपण कॅप्टनला पाहू शकाल. अमर मराठे हा खेळाडू पाहायला मिळतोय. मराठवाडीचा खेळाडू आहे. आपण पाहू शकाल ग्रामीण खेळाडू, खुल्या गटातील खेळाडू आज ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेटच्या या कुंभ मेळ्यामध्ये पाहायला मिळाल्या. धर्मवीर चषकाचं हे आयोजन आहे. सेमीफायनलचा सामना रंगताना दिसतोय. खोलबट टप्प्याचा चेंडू ऑफ ड्राय करण्याचा प्रयत्न करत असताना सी लिमिट ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसरा बॉल डॉट येत असताना 76 धावांचं टार्गेट आहे सँडी सर. जर आपण जर पाहिलं तर हे दुपारचे सत्र आहे, संध्याकाळचं सत्र येताना दिसेल. त्यामुळेच या धावा करणं इतकं सोपं नाही आहे. चांगला टार्गेट उभा केलाय. नक्कीच विघ्नेश, कारण जे वातावरण बदल तू बरोबर म्हटलंस, या वातावरणामध्ये नक्कीच या धावा खूप कठीण आहेत, चॅलेंजिंग आहे. खास करून कारण पहिली विकेट जेव्हा गेली ना महाचतुर करण मडवीची, तेव्हाच मात्र जवळजवळ 75 मॅचमध्ये आपला जो आहे वर्चस्व, ते वर्चस्व ठेवले. खास करून फिल्डिंग करणार टीम संत बालूमामा प्रतिष्ठानने. संत बाळूमामा प्रतिष्ठान टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. इथे चांगला बॉल पडल्यानंतर अगदी उसळी घेणारा चेंडू आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होता. शेलू लोहारला इथे जकडून ठेवले. पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला, पण नंतरच्या 3 बॉलवर अगदी चांगली गोलंदाजी करत असताना पहिलं षटक किती मार्गस्थ असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 4 धावा, 1 गडी बाद. KCA कराड क्रिकेट असोसिएशन फायटर्स गावदेवी गावठाण हा संघ. प्रेक्षकांना देखील नामी संधी असेल. आकर्षक पारितोषिक जिंकण्यासाठी सोन्याचं कॉइन हे देखील तुमच्यासाठी लकी ड्रॉच्या स्वरूपात मिळेल. चेंज ऑफ पेस, लाजवाब षटक. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात फक्त 4 धावा. सँडी सर काय गोलंदाजी आणि पहिल्याच बॉलवर विकेट. करण मडवीला बाद केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. नक्कीच स्टार्ट खूप खराब झाली. त्याचं खरं कारण आहे अगदी टिचून व्हेरिएशनमध्ये विविधतेमध्ये टाकलेले चेंडू. निहालने पुन्हा एकदा आपला जो गोलंदाजा जोर आहे ना, तो जोर दाखवताना वर्चस्व ठेवलं बॅटरवरती आणि एक झकास स्टार्ट मात्र मिळवून दिली संत बालूमामा प्रतिष्ठान टीमला. मॅच जरा खरोखरच पहिल्या मॅचमध्ये ट्विस्ट आहे, तर ट्विस्ट मोमेंटम शिफ्ट निश्चित मी म्हणेन संत बालूमामा प्रतिष्ठानकडे झुकले. अजूनही 5 वरचा खेळ बाकी. ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेटचा हा महाकुंभ अगदी शेवटचा क्षण आपल्या जवळ आहे आणि जेवढं कौतुक करावं नाही स्पर्धेचे करता धरता प्रणिती प्रवीणजी कालुराम म्हात्रे यांचा वाढदिवस. खरोखरच कोणतीच मात्र कमतरता ठेवली नाही. आज वेगवेगळ्या फॉर्मॅट ऑल इंडिया ओपनला घेऊन ही प्रीमियर लीग प्रमाणे चाललेला सामना आणि सुपर सेमीफायनल ज्याने 75 धावा बनवले, 76 धावांचा टार्गेट. पहिल्यांदा इनिंग खेळताना असं वाटलं नव्हतं एवढ्या धावा निघतील विघ्नेश, जेमतेम 60च्या आसपास जाईल का, पण त्याच्यानंतर टेल एंडला जी बॅटिंग झाली ना, कौतुक करायला लागेल. मयूर पनालकर आणि सुशांत बॅटरनं एक आपली जादू दाखवली आणि खऱ्या प्रमाणे बॅकफुट वगैरे जागा बनवत टॅप केला होता स्क्वेअर ऑफ द शॉट. धाव मात्र मिळत नाही. सुरेख बॉल. समीर या गोलंदाजाने इम्प्रेस केले. या गोलंदाजाच्या नावावर एक हॅट्रिक आहे. सुपर बॉलिंग आहे या स्पर्धेमध्ये विघ्नेश. डेफिनेटली प्रत्येक गोलंदाजाने आपली दमखम दाखवली. प्रत्येक गोलंदाजाने आपला दर्जा दाखवलाय. या मॅचमध्ये देखील हा संघ जर पाहिला तर पुण्यावरून अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. ते खेळाडू देखील या कोपरखिंडीच्या भूमीवर धर्मवीर चषक खेळत असताना. एक मेडन ओव्हर ही आहे, पण विकेट किपरचं कौतुक व्हायला पाहिजे. काय विकेट किपर केले ऋषिकेशने. जो रे वाह बाय वाह. अफलातून तारीफ करतो आम्ही. विकेटच्या पाठी खऱ्या अर्थाने तो सामन्याचे सूत्र तर हलवतोच, परंतु वॉट अ कलेक्शन. सुपर यार. समीर 2 डॉट 1 मिडन त्याच्या नावावर आहे. पायाला लागल्या जोरदार अपील. धाव मात्र काढताना
एक चिक्की रिस्की रेंज धोकादायक चिक्की घेतली होती. त्याचं दुसरं पर्याय उपलब्ध नव्हता विघ्नेश, कारण 2 डॉट गेले होते. काय गोलंदाजी होते, सुपर बॉलिंग. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली, त्या किंबहुना दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त सिंगल आली. म्हणजे धावांसाठी झगडावं लागतंय, धावांसाठी धडपड करावं लागते. इथे धावा कराव्या लागतील. KCA फायटर्स गावदेवी गावठाण टीमला 76 धावांचं टार्गेट आहे. पॉवर प्लेमध्ये धावा येणं गरजेचं आहे, कारण की पॉवर प्ले हे 2 षटकं फार महत्त्वाची आहे. आणि इथे थांबवण्यामध्ये संत बाळूमामा प्रतिष्ठान टीम यशस्वी झाला आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, जे बरोबर आमच्या मुख्य व्यासपीठ आणि त्या मुख्य व्यासपीठ डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांना कृपा करून आपण बाउंड्री लाईनच्या थोडंसं लांब राहा. अक्रॉस द बॅट, खराब क्रिकेट. काय अवस्था केली आहे, केवळ मानी अवस्थेमध्ये पाहायला लागतं. सुपर सेमीफायनल चालू असताना बायचा इशारा पण दर्शवलाय अंपायरने. गुरुनाथ पाटील, थँक्यू व्हेरी मच. 76 धावा आता खूप डोंगऱ्या एवढ्या वाटायला लागल्या विघ्नेश. बघ, जसजसे चेंडू पुढे जातील तसं मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशर येईल, कारण की धावा करायच्या आहेत आणि धावांसाठी प्रयत्न केला जातोय. पण ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे टीम संत बाळूमामा प्रतिष्ठान टीमकडून कौतुक करावं लागेल. दोन्ही गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. येस स्पर्धेतलं दुसरं निर्धाव टाकेल काय, कारण एक तर टाकलं समीरने, पण सेमीफायनलच्या मॅचमध्ये टाकलं ना, ते रिअली ग्रेट सुपर कामगिरी असेल संत बाळूमामा प्रतिष्ठानसाठी. पुढे सरसावले, टायमिंग नाही, गॅप मिळत नाही, दोन्ही गोष्टी जुळत नाही. जोरदार फेकण्याचा प्रयत्न, परंतु पहा जे गमावतं बॉलर ते गमावतं क्षेत्रक्षण. याचा काहीसा झलकसा एक सुंदरचं उदाहरण. जीव तोडून बॉलर बॉलिंग टाकतो आणि त्याच्यानंतर बॅकअप नसताना तुम्ही अशा प्रकारे थ्रो कसे करू शकता विघ्नेश? डेफिनेटली खराब क्रिकेट म्हणावं लागेल. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. एक धाव फार महत्त्वाची आहे. सेमीफायनलचा सामना, इतकी मेहनत तुम्ही केली आहे आतापर्यंत. लीग स्टेजमधले मॅचेस खेळल्या, त्यानंतर सुपर 6 मधला प्रवास झाला, सुपर 3 मध्ये तुम्ही बोलआउटमध्ये आलात. आता सेमीफायनलचा सामना खेळत असताना तुम्हाला संधी आहे हा सामना जिंका आणि धर्मवीर आनंदिगे चषक 2025चा चॅम्पियन होण्यासाठी. प्रत्येक टीमचं स्वप्न आहे. 12 संघांनी सहभाग घेतला, पण शेवटी 3 संघ राहिलेत आणि या 3 संघापैकी 2 संघ फायनलचा सामना खेळतील. नक्कीच डू ऑर डाय. जो हरेल तो मात्र से गुड बाय. धर्मवीर चषक 2025 सीझन 24 काहीतरी वेगळं रूप धारण करणं, वेगळं स्टान्स, वेगळं अवतार, रुद्र अवतार इथे अवताराला लागेल तरच शक्य होईल, अन्यथा निराश मॅच होईल स्टेटला. दॅट इज अ लवली स्ट्रोक. अगदी अलंगन प्रेमानच कसं कुरवाळ्यात गेलं चेंडू. दॅट इज अ मनोहर गावस्कर इज अ स्ट्रेट ड्राईव्ह 4 रन. डीजे चॅलेंज केलं Yes. गेलं आहे. चला, तोपर्यंत आपण ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचंच आभार मानणं गरजेचं आहे. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी रविकांत म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, सतीश रावत, अजिंक्य पाटील, चेतक पाटील, सुनील म्हात्रे, सूरज पाटील राठोड, कुशल बॉडीगार्ड, संदीप पाटील, बाळा राठोड, रणजित पाटील, निशांत म्हात्रे, विनेश म्हात्रे,
स्वप्नील पाटील, नंदन म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, गोपेश म्हात्रे, केशरी म्हात्रे, चंदू पाटील, उमेश म्हात्रे या सगळ्याच सहकार्याने या स्पर्धेसाठी भरपूर योगदान दिले, त्यामुळेच या सगळ्यांचेच मनपूर्वक आभार आहे. चेक. आदरणीय सन्माननीय श्री संतोष सकपाळ, समाजसेवक, उद्योजक, तसेच श्रीमान नरसिंग सदाशिव खाडेकर, शाखा प्रमुख, तसेच श्रीमान शिवराम लक्ष्मण नाईक, कार्यालय प्रमुख, श्री सुरेंद्र दत्तात्रय वोर, शिवसैनिक ऐरोली, श्री गजानन साईनकर, श्री प्रशांत नलावडे सर यांचं सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. नो बॉलचा इशारा आणि टॉपेज लागली होती, संधी होती पण गोलंदाजाने केली चूक आणि नो बॉलचा इशारा इथे दिला जातोय. शेरू लोहर बचावले गेलेत. आणखीन एक विकेट जवळजवळ येईल असं वाटलं होतं पण नो बॉलचा इशारा. सूरज पाटील, मॅन फ्रॉम वाघिलीवाडा, भरपूर वर्ष या क्रिकेटची सेवा केली. ग्रामीण क्रिकेटमधून आपल्या गावाकडून बिलॉंग केलं. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना खुल्या गटातील संघामध्ये देखील आपली दमखम दाखवली. इथे फटका फसलाय, चेंडू जातोय तुरुद कव्हर, क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगला जजमेंट. नो बॉल, फ्री हिटच्या बॉलवर मात्र झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना 2 धावा कंप्लीट होतीये. नुकतीच इनामपुरीची स्पर्धा कोण आठवेल आणि कोण विसरेल, आणि या स्पर्धेमध्ये 96 धावांचा पाठलाग करत असताना अर्धशतक झळकवलं होतं आणि अवघ्या 4 ओव्हरमध्ये 96 धावा इथे चेस करण्यात आल्या होत्या. TDPLच्या स्पर्धेमध्ये देखील एकाच दिवशी 2 अर्धशतक झळकवलं होतं याच सूरज पाटीलने. उरणच्या स्पर्धेमध्ये 96 धावा वैयक्तिक अशी झंझावात खेळी केली होती सूरज पाटील. भन्नाट फॉर्ममध्ये आहे सूरज पाटील. कोलवा टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर, तो लँड होईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. वाघिवली वाडाचा वाघ दाखवतोय धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. ऐकला आणि त्याची आठवणी काढली. त्या आठवणीला जोर किती दिलाय, हे उत्साह वाढवण्यासाठी कॉमेंटेटर किती. आडव्या बॅटने टॉप एज, संधी आहे, गोलंदाज स्वतः धावेल. संधीचं सोनं देखील केलं जाईल. निहालने अगदी परत पाठवलंय सूरज पाटीलला आणि धक्का क्रमांक 2 लागतोय कराड क्रिकेट असोसिएशन फायटर्स गावदेवी गावठण संघाला. सूरज पाटील बॅक टू द गाउट. प्रेक्षक हीच पोच पावती आहे धर्मवीर चषक. जेव्हा जेव्हा किती आले कोणचा तुडुंब गर्दी हे असलेलं आमच्या अवतीभवती जे लॉर्ड्स म्हणून मैदान ओळखलं जातो, भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे, खच प्रेक्षकांची गर्दी. सरसे स्वागत आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे. स्पर्धेचे करता धरता आदरणीय श्री प्रवीण कालुराम मांत्रे यांच्या वतीने न्यू बॅटर किरण अंबाळ फलंदाजीसाठी आलाय. ज्याप्रमाणे सोलापूरची चादर फेमस आहे त्याप्रमाणे सोलापूरचा किरण अंबाल देखील फेमस आहे. अगदी सोलापूर परिसर गाजवलाय. त्यानंतर ऑल इंडिया आयकॉन म्हणून देखील अनेक वर्ष जर या खेळाडूची आपण बॅटिंग पाहिली. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा जे प्रेक्षक अगदी आमच्या थर्ड मॅन रीजनमध्ये जे बॅकवर्ड पॉईंट रीजनमध्ये जे प्रेक्षक अगदी कर्टनच्या आतमध्ये बसले त्या सर्वच प्रेक्षकांना विनंती करतोय की कृपया आपण त्याच्या पलीकडे जाऊन बसायचं आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होत असताना अप्रतिम षटक म्हणावं लागेल. पुन्हा एकदा कमबॅक केलंय, पुन्हा एकदा वापसी केली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 23 या आकड्यावर. आता 19 बॉल 53 धावांची आवश्यकता. येस, एक बॉल शिल्लक आहे अंपायर. अंपायर एक वाईड आहे आणि एक नो बॉल आहे. पहिल्या बॉलवर
वाईट बॉल आला, त्यानंतर नो बॉल आला, त्यानंतर 2 धावा आल्या, षटकार आला, विकेट आली, सिंगल आली, डॉट आला. 1 बॉल शिल्लक आहे. 1 to go. वाईड नो 2 6 विकेट 1 आणि डॉट. लास्ट टू गो. मी खरोखर आभार व्यक्त करतो. काही मात्र शब्द न बोलता कौतुक करतो मी खास करून संत बालूमामा प्रतिष्ठाने आणि खऱ्या अर्थानं सँडी सर आमच्या स्कोररचं देखील कौतुक करावं लागेल. व्हेरी गुड स्कोरिंग. स्कोरिंग हा फार महत्त्वाचा धुरा असतो. आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अर्ध काम करण्याचं अगदी सोपं करतो आपलं अर्ध काम. तर थँक्यू व्हेरी मच. अखेरचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना डीपमधून क्षेत्ररक्षक वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. 2 धावा देखील कंप्लीट होत असताना खराब थ्रो पाहायला मिळते. खराब फिल्डिंग. एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केले गेले. आत्ता तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25च्या आकड्यावर. 25 धावा धावफलकावर लागले. 3 ओव्हरचा खेळ संपला. प्रेक्षक लक्षात घ्या, कोणीही जे धर्मवीर चषक 2025चा जो बॅनर आहे त्या बॅनरच्या अलीकडे कोणी बसायचं नाही, पलीकडेच बसायचंय. प्रेक्षकांना विनंती केली जातोय. अजूनही प्रेक्षक तिथेच बसलेले आहेत डीप बॅकवर्ड पॉईंटच्या ठिकाणी. जी बाउंड्री लाईन आहे प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आम्ही करत आहोत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स खास करून कोर कम्युनिटी करून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे प्लीज जे बॅनर आहेत बॅनरच्या आत बसू नका. थँक्यू सो मच. अजूनही बसलेले आहेत तर प्रेक्षकांना विनंती आहे. डीजे थँक्यू. आदरणीय सन्माननीय संतोष शेट्टी सरांना इथे उपस्थित आहेत. कला क्रीडा साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं नेहमीच चांगलं योगदान आहे. खरं तर शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी बऱ्याच तरुणांना शिक्षणासाठी चांगली संधी दिलेले असे नेते इथे उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. विनंती आहे मैदानाच्या बाहेर ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत ग्राउंडवर त्या एका लाईनमध्ये लावायच्या आहेत. पाहुणे येत आहेत, पाहुण्यांची मांदी आली. खरं तर प्रवीणदादांप्रती असलेला प्रेम तुम्हा आम्हा सर्वांचा आहे, परंतु इथे ज्येष्ठ पाहुणे देखील येत आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये ही विनंती आहे. तर विनंती असेल श्री संतोष अण्णा शेट्टी ज्येष्ठ नगरसेवक, माजी नगरसेवक, तसेच श्रीमान दत्ता जाधव सर माजी नगरसेवक हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार व सन्मान केला जाईल. माईची उबदार शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व सन्मान केला जाईल. आवड सर आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते. चला ड्रिंक्स मैदानाच्या पण आपण जाऊ बॅक टू द ग्राउंड मध्ये. तिथे सुपर सेमी फायनल संत बालूमामा प्रतिष्ठानच्या अगेन्स्ट KCA फायटर गावदेवी गावठाण. थोडा अडचण येत आहे. येणाऱ्या 18 चेंडू 18 मध्ये आता 51 17 धावा. संतोष अण्णा शेट्टी सर इथे उपस्थित आहेत. अण्णांचं योगदान या नवी मुंबईसाठी खूप मोठं आहे. ज्येष्ठ नेते अण्णा यांना जोरदार टाळ्या वाजून माईची उबदार शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करूया. मित्रांनो या व्यक्तींचं कार्य खूप मोठं आहे. कला क्रीडा क्षेत्रामध्ये आयामत्व पटकावणारे अशा अण्णा यांचा सत्कार व सन्मान केला जात आहे. थँक्यू सर. येस समीर बॉलिंग मार्क वर मेडनचं टाकले डाऊन द लेग. ओ व्हॉट अ स्टॉप यार. फुलातून झोकून दिले. त्याला माहित आहे एक मॅच आपण फक्त मागे आहो. एक मॅच अजून पुढे जायचं अशा प्रकारचे फिल्डिंग करणं वाईट झालं. वाईट त्याच्यानंतर रन आउट. बॅट्समॅन आउट. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. तब्बल 9 चेंडू मध्ये 6 धाबांची ही खेळी. थोडासा मात्र स्ट्राईक रेट खूप संघासाठी जे हित कार्य होतं ते हित मात्र पाहायला मिळालं नाही. रनआउटच्या रूपामध्ये धावचित बाद होताना समीकरण आता बदलणार आहे. येणारे चेंडू आहेत 17 मध्ये जिंकण्यासाठी 50. आव्हान अवघड आहे, आव्हान कठीण आहे. जसे चेंडू वाईड पुढे आहे, जातील वाईड आहे. तसं मात्र समीकरण बदलत जाईल. 76 धावांचं जे बर्डन आहे, प्रेशर आहे, या प्रेशरमध्ये टीम कराड क्रिकेट असोसिएशन
गावदेवी गावठाण येथे प्रेशरमध्ये आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सुजित शेवाळे, ज्याने खऱ्या अर्थानं सुपर 6 मध्ये प्रवेश करण्यासाठी अंतिम मॅचमध्ये अगदी धुमाकूळ घातला होता. ओ माय गॉड, सेलिब्रेशन तो बनताय यार. जे समीरला हवं होतं, जे टीमला हवं होतं ते नेमकं केलं. सुजितला बात करताना डेंजरस मॅन ज्याने सुजित सेवाले, येस करण अंबाला, माफ करा किरण अंबाल थँक्यू. किरण अंबाल फलंदाज बाद झालाय. यशांचा वेज फर्निचर डिस्ट्रॉय झालाय. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना विकेट पडल्यानंतर जो दबाव आहे ना, त्या दबावामध्ये आता टीम कशा पद्धतीने खेळ करेल ते पाहणं गरजेचं आहे. सेमीफायनलचा सामना आहे. आतापर्यंत लीग स्टेजमध्ये आपण एखादा सामना हरलो तरी काही फरक नाही, पुढचा सामना आपल्याला संधी मिळते. पण आता नॉकआउट स्टेजमध्ये सेमीफायनलमध्ये पुन्हा संधी नाही. त्यासाठी 365 दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल. त्यामुळेच आता प्रेशरमध्ये आहे KCA फायटर्स गावदेवी गावठाण टीम. चेक. सन्माननीय श्रीमान संभाजी पार्टे भोर तालुक्यातील आहेत, त्यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. वेलकम सर, स्वागत आहे आपलं. तसेच उद्योजक क्रिकेट प्रेमी राणा अंकल देखील इथे उपस्थित आहेत, मंचावर स्थानापन्न झालेले आहेत. वेलकम सर. 17 चेंडू आणि 50 धावा. मॅच अजून गरम करू शकतो. एक अजून त्यांचा जाबाज, एक कर्मक हॅमर बॅट्समॅन सुजित सेवाले सुरक्षित आहे. चेतन त्याच्या साथीला मॅच म्हणू शकते. विघ्नेश चैतन्य पाटील हा खेळाडू जर पाहिला तर लेदर क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक आपली छाप सोडणारा खेळाडू आहे. टाकी गावचा हा खेळाडू आहे आणि इम्प्रेस केलं या चैतन्य पाटीलने मागच्या 1-2 वर्षामध्ये. सुपर क्रिकेट खेळ आहे. पण या संपूर्ण स्पर्धेमध्ये चैतन्य पाटील हा आपल्या नावाला साजेशीर फलंदाजी केली नाही. म्हणूनच येस आपण चैतन्य पाटीलला पाहू शकाल स्ट्राईक एंडवरच्या माध्यमातून धावा कराव्या लागतील. टीम अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. वेगळ्या पद्धतीने स्कूप खेळण्याचा प्रयत्न. चालाखी खूप जबरदस्त बॉलिंग राहिले पर्व 24 मध्ये, खास करून लोखणी उल्लेख व्हायला पाहिजे, कारण एक निर्धाव तर त्याने टाकलेच आहे. परंतु इथे पहा, जेव्हा सुपर सेमीफायनल अतिशय महत्त्वपूर्ण मॅचमध्ये त्याला आता नाही तर 365 दिवस आपल्याला वाट पाहायला लागेल. परंतु वाट लावताना मात्र प्रतिस्पर्धा टीम KCA फायटर्स झगडताना, गावदेवी गावठाण संघर्ष करताना लॉंग ऑफ कडे थोडंसं बदल केला जातो. लॉंग ऑफ होता त्याला डीप एक्स्ट्रा कव्हरला आणलाय. जोखीम बरी, चेंजेस सम. थोडासा माझा जोरदार अपील, उत्साह जास्त. फिंगर गन ऑफ. व्हॉट अ सेलिब्रेशन. वाट लावली अक्षरशः समीरने. काय गोलंदाजी, कॅप्टनला संपूर्ण गुण जातील. काय कॅप्टनशिप केले संत बालूमामा प्रतिष्ठान टीमने. चला डीजे प्लीज. सूरज समीर जगताप काय गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर अगदी धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. त्यानंतर डॉट बॉल येतोय. त्याचबरोबर विकेटचं पतन येत असताना विकेटचं पतन होतोय. गडी क्रमांक बाद होतोय. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 26 आकड्यावर. सुपर बॉलिंग लाजबाब गोलंदाजी करत असताना कोपरकडने गाव एंड कडून सुपर स्पेल, जोरदार अपील. येस, अंपायरने मात्र मान हलवताना नकार दिले. जोरदार अपील. काय गोलंदाजी आहे. व्हॉट अ लवली पेस ऑफ द बॉलिंग. पहिलं ओव्हर हाताला पॉवर प्ले, केवळ 8 डाबा. पहा मॅच मध्ये चौथं टीमचं आपलं दुसरं टाकताना केरचं गोलंदाजी काय टाकले समीरने. न्यू बॅटर अक्षय पाटील मोने आलाय, जो या मैदानाचा अगदी चांगला आराखडा त्याला ठाऊक आहे. पिचिंग डाऊन द येस. धावा येत नव्हत्या, नशिबाच्या धावा. चूक झाली खूप मोक्याच्या क्षणी मॅच मध्ये महत्वाच्या ऋषिकेश झोरेकडून. ओ माय गॉड. अवंतर 4, त्याच्यानंतर व्हाईट +4 म्हणजे 5 धावा. पंचक मिळाला. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 31 वर.
या एक्स्ट्राच्या स्वरूपाच्या धावा आहेत ना, त्या धावा कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या टीमचा कॉन्फिडन्स वाढवेल. जिथे टीम दबावामध्ये आहे तिथे कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम हा चेंडू करतोय. त्यामुळेच 5 धाव मिळतील. 5 धावांना टीमची धावसंख्या 31 आकड्यावर जाऊन पोहोचते. 76 धावांचा पाठला करत असताना या मॅचमध्ये फुल टॉस आहे, सोडणार नाही, टर्न केलंय. तिथे खूप गॅप होती डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट धाडला चेंडू सर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. आपली छाप सोडत असताना या मॅच मध्ये इम्पॉर्टंट चौका लगवला. 4 धावा. 13 चेंडू 41. अतिशय महत्वपूर्ण बॉल होता. संपूर्ण डिलिव्हरी बॅटच्या खालून अपील तर केली होती परंतु अंगाला लागल्यानंतर गुरुनाथ पाटीलनं इशारा दिला. हा लेग बाय. अवंतर धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकलेली आहे. शेवटच्या 4थ्या ओव्हरच्या बॉलवरती धाव येते 36 वर. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 मध्ये बरोबर 40. 20 धावांच्या सरसरीने. कठीण आहे पण आश्चर्य नाही. कुठे जाऊ नका. निश्चितच काहीतरी इथे घडेल कारण सुजित सेवाळ्यासारखा बॅटर आहे तो खूप मॅचेस फिनिश करतो. ग्रेट फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याच्या जातीला जर अक्षय पाटील मोन्या जर जोडला ना तर मॅच प्रेक्षकांना एक वेगळ्या पटलीतला मॅच पाहायला मिळेल. आकर्षक उत्कटावर्धक. विघ्नेश डेफिनेटली ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. 12 बॉल 40 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू सो मच. तर थोडा वेळ घेत आहोत प्रेक्षकांचा देखील. महाराष्ट्र हाच धर्म आहे सर. आणि अण्णा आपण देखील प्रवीण दादांवर खूप प्रेम करतात. शिवसेनेचं एक मोठं कार्य आहे. 25,065 बाटल्यांचा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आहे. तसंच प्रवीण दादांचं या भूमिपुत्रा मैदानावर रेकॉर्ड होत आहे. ऑल इंडिया खेळाडू खेळणार आहेत. मार्गदर्शन हवं आहे सर आपलं. तर प्लीज विनंती असेल अण्णा. आज धर्मवीर चषकचे आमचे सहयोगी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रेने आयोजन केला. त्यांनी धर्मवीरचं नाव ठेवलं. धर्मवीर आनंद दिघेचे पुण्यस्मरण करून काही महिन्यापूर्वी प्रवीणच्या आईला श्रद्धांजली देऊन आज बोलायला आनंद होतात. कोणी पण भूमिपुत्रा मैदानाचं नाव नवी मुंबईमध्ये ठेवलं नाही. भरपूर आमदार येऊन गेले, खासदार येऊन गेले, नगरसेवक येऊन गेले आणि भूमिपुत्राच्या आठवण कोपरगंज लोकांनी ठेवला. त्यासाठी त्यांना सर्वांचे अभिनंदन. या कार्यक्रमाला आमचे सहयोगी माजी नगरसेवक दत्ता जाधव आणि आमचे येणारा विजय उमेदवार सावंत थोरात आणि सर्व शिवसेना कार्यकर्ते आणि सर्व क्रीडा प्रेमी बंधू आणि भगिनींनो, प्रवीण म्हात्रेने सर्व चषक ठेवतात आणि इथल्या आजूबाजूला टीम घेऊन प्रवीण म्हात्रेने पूर्ण भारत देश जोडून घेतलेले आहेत. भारत देशामधून खिलाडी आलेले इथे खिलाडी खेळतात. इथल्या लोकांना क्रीडा आनंद देतात. चांगलं काम आहे. आता इलेक्शन असल्यामुळे आचारसंहितेमध्ये जास्ती बोलू शकत नाही. ठीक आहे. ते पण आज येणाऱ्या इलेक्शनला काँग्रेस, शिवसेना, उद्धव गट, मनसे, वंचित आघाडी सर्व आम्ही एकत्र लढत आहोत. त्याच्यामध्ये कुठल्याही शंका नाही आहे. येणाऱ्या 15 तारीखच्या इलेक्शनला 16 तारीखला महाविकास आघाडी जास्तीत जास्त सीटने विजय होणार असा पूर्ण विश्वास आहे. बटन तुमच्या हातात आहे. तुम्ही नवी मुंबईची मक्तेदारी
नवी मुंबईची दादागिरी त्यांना थांबवण्यासाठी तुम्हाला महाविकास आघाडीला विजय करणं गरज आहे. इथे जास्ती ना बोलता दरवर्ष प्रवीण म्हात्रे हे कार्यक्रम आयोजित करतात. सर्वांना इथल्या आजूबाजूच्या लोकांना क्रीडा मनोरंजन देतात. असंच पुढे पण घरात राहावा. येणारा दिवसमध्ये यूथ पुढे यावा. याच्यामधूनच येणाऱ्या दिवसमध्ये महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड तेव्हा इंडिया क्रिकेट बोर्डमध्ये इथला मुलगुडी जावा असा शनीश्वराचरणी प्रार्थना आहे. इथे बोलवला, सन्मान केला, सत्कार केला, त्याच्याबद्दल प्रवीण म्हात्रे आणि त्याच्या सर्व परिवार आणि सर्व सहयोगीचे आम्ही अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच साहेब. 7 गडी बाद टीमची धावसंख्या 39 आकड्यावर 39 धावा फलकावर लागलेत. आता समीकरण जर पाहिले तर शेवटचे 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 37 धावा करायचे आहेत. म्हणजे 7 बॉलमध्ये किमान तुम्हाला 6 षटकार लगवावे लागतील. सँडी सर जर पाहिलं तर बॅटिंगमध्ये करण मडवी पहिल्याच बॉलवर बाद झाला. त्यानंतर कुठेतरी बॅटिंगमध्ये स्ट्रगल करताना दिसला टीम KCA फायटर्स गावदेवी गावठाण. नक्कीच विघ्नेश, चतुर असा बॅटर आणि तो पहिल्याच बॉलला मिळाला तिथून मॅचला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली होती. द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच करण मडवी वेन व्हेरी फर्स्ट बॉल गोल्डन डक. आता मॅच फसली. आता स्पष्ट झालं मॅच फायनलमध्ये त्विषा अर्जुन 11 डायगर जो सलग दुसऱ्यांदा गतवर्षी मध्ये चॅम्पियन्स होता अर्जुन डायगर. चेक. डॉक्टर संदीप पावसे आणि तेजस पाटील यांचा टीम. शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, श्रीमान राजेंद्र आव्हाड साहेब, श्रीमान विजय पाटील साहेब उपविभाग प्रमुख, श्रीमान सुहास जाधव शाखा प्रमुख, श्रीमान मदन मुकादम शाखा प्रमुख, श्रीमान राहुल घोलप उपशाखा प्रमुख, श्रीमान शंकर मस्कर उपशाखा प्रमुख, विजयजी सीताराम मोरे युवा सेना शहर उपशहर ऐरोली, ज्ञानेश्वर साळेकर, सूरज पिसाळ, प्रवीण वारंग, सचिन गुरव, राजेंद्र शेट्टे, लव आस्कर, राजेंद्र अण्णा, संजय पुणेकर, अशा सर्वांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. पुनश्च एकदा या व्यासपीठावर गोलंदाजी ट्रॅकवर अखेरच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर अमर मराठे वाडीचा हा खेळाडू आहे. तात्या गोलंदाजीसाठी आलाय. आपल्या वाडीचं क्रिकेट, आपल्या गावाचं क्रिकेट ज्याने गाजवलं आणि मराठी वाडीच्या क्रिकेटमध्ये भरपूर योगदान राहिलं आहे तात्याचं. गोलंदाजी ट्रॅकवर 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये अजूनही करायचे 37 धावा. 5 बॉलचा के बाकी टॉप जे लागलाय आणि झेल पकडला जातोय. सुमित डोंगरेला परतावा लागेल. विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद होतोय. अगदी विकेटवर विकेट आणि 8वा धक्का लागतोय टीम गावदेवी गावठाण टीमला. जो संघर्ष, जो प्रतिकार वाटेल असं वाटलं होतं, पण इथे विकेटची आपल्याला पडताना पाहायला मिळते. फलंदाज बाद होते. गणेश शिंदेने मात्र आनंद घेतलाय. आनंद का होणं तर मॅचच्या जवळ आहे, पण मॅच फिनिश नाही झालं. काय होऊ शकतं क्रिकेट गेम ऑफ चान्स, परंतु स्पष्ट मात्र होतोय इथे वरचढ बाजू जो मोमेंटन आहे तर कम्प्लिटली संत बालूमामा प्रतिष्ठानच्या बाजूने ही मॅच झुकले. मेगा फायनलमध्ये जाण्यासाठी आता उघे 4 बॉलचा के बाकी रेडे आणि 37 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पुन्हा एकदा ऑफड्राय केला. चेंडू जातोय डीपमध्ये. सिंगल डबलने ही मॅच बनणार नाही आणि या मॅचमध्ये जवळजवळ विजयाचं तिकीट निश्चित केलंय. फायनलचा सामना अगदी खुला झालाय. मी म्हणेन की त्विषा अर्जुन 11 टायगर वर्सेस यानंतर काही चेंडू नंतर ऑफिशियल अनाउन्समेंट देखील केली जाईल. इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षक त्या खाली आहे.
विकेटचं पतन. 9वा गडी गारद होतोय आणि मयूरला देखील परतावा लागेल. फलंदाज बाद होतोय. अगदी विघ्नेश एक विकेट गेल्यानंतर किती मात्र फरक पडतो पहा. महाचतुर बॅटन करण मडवी जसा मॅन पाऊन गावठणचा गेला ना शून्यावर, तिथून मात्र अगदी पत्त्याच्या ज्या जो बंगला असतो ना त्यापर्यंत मात्र बिखरला गेला. सूरज गेला, शेरू गेला, किरण गेला, सुजित सेवाले, चैतन्य, अक्षय आणि सुमित आणि रोहित. आता शेवटची जी उमेद आहे ती शिल्लक, म्हणजे संपूर्ण संघ जवळजवळ बाद होण्याच्या जवळपास. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या अगदी उंबरठ्यावर आहे. टीम संत बाळूमामा प्रतिष्ठान टीम मेगा फायनलमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. पुण्या परिसरातील कॅम्प परिसरातील सगळेच खेळाडू पाहायला मिळतील. नवी मुंबईतील पश्चिम महाराष्ट्राचे खेळाडू आहेत आणि इथे चेंडू जातोय कव्हर रिजनमध्ये, गॅपमध्ये आहे. चौकार मिळतोय. 4 धावांना हा सामना जिंकू शकणार नाही आहे. पहिल्या बॉलपासून जो प्रेशर ठेवला होता ना संत बाळूमामा प्रतिष्ठान टीमने, तो प्रेशर शेवटच्या बॉलपर्यंत राहिला आणि Yes, sir. 76 धावांचं जे बर्डन आहे ते हँडल करू शकला नाही KCA फायटर्स म्हणजेच कराड क्रिकेट असोसिएशन गावदेवी गावठण संघ. आणि त्यामुळेच की काय फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. शेवटचा बॉल राहिले, औपचारिकता राहिली आणि हा सत्राने हा सामना संपूर्ण टीम ऑल आउट. चला सामना संपलाय आणि मेगा फायनलचा सामना आपल्या समोर रंगला जाईल. संत बाळूमामा प्रतिष्ठान वर्सेस द्विशा अर्जुन 11 टायगर हा संघ देखील पाहायला मिळेल.